नमस्कार. नाव शिवाजी रामराव सोळंके, प्रॉपर कदम किरोळा. पहा मित्रांनो, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्या इंडस्ट्रीचं नाव आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्याच्यातला एक सर्वात महत्त्वाचा ब्रँड म्हणजे जे की काळाची गरज आहे तो सेंद्रिय इंडिया ॲग्रोचा ब्रँड. तर आपण इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत असे आमचे सहकारी श्याम कदम यांना आपण एक हळदीसाठी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरायला दिले होते. तर त्यांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट कशा पद्धतीने वापरले आणि काय वापरलं, आणि इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टशिवाय त्यांनी रासायनिकमध्ये आतापर्यंत काही दिलं आहे का, हे आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर, तुमचं नाव सांगा. श्याम सुरेशराव कदम, राहणार किनोळा. बरं सर, हे तुमचं हळदीचं जे क्षेत्र आहे कितीचं आहे? 2.25 एकर, 70 गुंठे. 2.25 एकर. बरं, ज्यावेळेस तुम्ही हळद लागवड केली त्यावेळेस सुरुवातीला बेणे प्रक्रियासाठी तुम्ही काय वापरलं होतं? केमिकलमध्ये का सेंद्रियमध्ये वापरलं होतं? सेंद्रियमध्ये वापरलं होतं. काय इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले होते. बरं, त्यामध्ये ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, MI प्राऊड, MI प्राऊड आणि MI स्प्रे, MI स्प्रे हे 3 बीज बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरले होते. बरं, ज्यावेळेस तुम्ही मला भेटले आणि तुम्ही मला विचारलं तर त्यावेळेस तुमचं मला विचारायच्या अगोदर रासायनिकमध्ये तुम्ही बेसल डोस भरपूर प्रमाणात टाकणार होता. हो, बरोबर आहे. बरोबर. पण ज्यावेळेस तुमची माझी भेट झाली तर तेव्हा तुम्ही मला एक विचारण्यात आलं आणि त्याच्यातून तुम्हाला सांगण्यात आलं की सर, तुम्ही सध्या तरी रासायनिक केमिकलमध्ये कुठला बेसल डोस टाकू नका. तर त्याच्यामध्ये तुम्ही रासायनिकमध्ये आपलं सुरुवातीला ज्यावेळेस बेड मारले त्यावेळेस तुम्ही किती म्हणजे काय टाकलं होतं रासायनिकमध्ये, आणि आपली इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट काय वापरले होते? रासायनिकमध्ये जे तुम्ही जास्त प्रमाणात खत वापरणार होतात ते अल्पशा तुम्ही कमी प्रमाणात वापरून इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. तर त्यावेळेस तुम्ही काय वापरलं होतं? जास्त रासायनिक खतं टाकण्याचाच अँगल होता माझा. नंतर जेव्हा आपली भेट झाली तेव्हा मग आपल्या चर्चेतून असं समजलं की बाबा रासायनिकचा खताचा जास्त वापर करण्यापेक्षा सेंद्रिय खताचा इंडिया ॲग्रो प्रोडक्टचे आपण वापर करून बघू. त्यानुसार मग आम्ही एकरी 2 याप्रमाणे भूअस्त्र वापरले. एक ग्रो मॅजिक ॲडव्हान्स अशा प्रमाणे वापरले. त्यानुसार आता आम्ही बरेच आजूबाजूला जे आमच्या मित्र कंपनीचे वगैरे ज्यांचे हळदीचे प्लॉट बघितले मी, त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये हळद अशी पिवळी दिसते. आणि तरतरी नाही आहे पानावरती. वाढीलाही थोडासा फरक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत माझा प्लॉट बघितला त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा खूप हिरवीगार आहे तुमची हळद, आमची पिवळी पडते. तर त्यांनी मला विचारलं की काय वापरलं काय नाही. तर त्यांना मी या प्रॉडक्टविषयी सांगितलं. मी त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांचा अँगल आहे तेही प्रॉडक्ट वापरण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. बरं सर, हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी आहे. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? तुमच्याद्वारे काय मेसेज देऊ शकता ह्या प्रोडक्टच्या संदर्भात? इतर शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं राहील की बाबा तुम्ही 100% या खतांचा वापर करून बघा. इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट एकदम सुंदर आहेत, चांगले आहेत, गुणकारी आहेत आणि रासायनिक खतापेक्षा 100% रिझल्ट हा तुमचा चांगलाच राहील. सरांचं असं म्हणणं की चांगल्या प्रमाणात रिझल्ट भेटलेला आहे. पहा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज ज्या ठिकाणी आम्ही जातो हळदीच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी, पण तिथून शेतकऱ्यांना ज्यावेळेस विचारण्यात येतं सर तुम्ही काय केलं, तर त्यावेळेस शेतकऱ्याचं सांगण्यात येतं की सर आम्ही बेसल डोसमध्ये इतक्या प्रमाणात रासायनिक खत वापरला. DAP असेल, 10-26 असेल, जे बी काय वापरतात शेतकरी. आतापर्यंत शेतकऱ्याचे 2 डोस झाले असूनही बऱ्याच शेतकऱ्याचे प्लॉट असे पिवळेच पडलेले आहेत. पण आज जे आपले सहकारी आहेत श्याम कदम, जे आमचे मित्र आहेत, तर त्यांना फक्त आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या 3 बॅग आणि 2 भुआस्त्राचे पॅकेट आणि 1 ग्रो मॅजिकचं पॅकेट फक्त सुरुवातीला बेसल डोसमध्ये दिलं. त्याच्या व्यतिरिक्त अजून सरांनी कुठली फवारणी पण केलेली नाही आणि कुठलं वॉटर सोल्युबल किंवा केमिकल रासायनिक खत कुठलंच दिलेलं नाही. तरी पण एवढी या प्लॉटची सुंदर ग्रेनरी एकदम चांगल्या प्रमाणामध्ये आहे. मी शेतकऱ्यांना एक असं आवाहन करू इच्छितो, आपण खतं किती देतो याला महत्त्व नाही, पण कुठल्या स्टेजमध्ये आणि कशा प्रकारे देतो हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. आजचं जर बघायचं झालं तर प्रत्येक शेतकरी कॉम्पिटिशनमध्ये रासायनिक खताचा वापर करत आहे, पण याच्यामध्ये आपला खर्चाची वाढ होत आहे आणि आपल्याला उत्पन्न कमी भेटत आहे. सरांचा असा विचार होता की एक 10,000 रुपयाचा बेसल डोस टाकायचं त्यांचं ठरलं होतं, पण आपण ज्यावेळेस त्यांना याचं सजेशन केलं तर त्यांचा ऑलरेडी 10,000 रुपयाचा जो डोस आहे तो वाचला. त्यांचा खर्च कमी झाला. फक्त 2 भुआस्त्र आणि 1 ग्रो मॅजिक आणि 3 सिंगल सुपर फॉस्फेटच्या बॅग टाकल्या आणि आजच्या कंडिशनला
कुठलंही रासायनिक खत अजून दिलेलं नाही, याचं नेक्स्ट नियोजन आहे पण अजून कुठलंही खत दिलेलं नाही, तरी पण एवढ्या सुंदर प्रमाणात या प्लॉटची ग्रेनरी रिझल्ट चांगल्या प्रमाणात आहे. तुम्ही पाहू शकता. सगळा व्हिडिओ घ्या, जोडून घ्या. बस चालेल सर, नमस्कार. खूप चांगलं वाटलं भेटून तुम्हाला. असेच या प्रोडक्टचे तुम्ही शेतकऱ्यांना सजेशन करा, हीच तुमच्याकडून एक अपेक्षा ठेवतो.